नमस्कार, डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. लग्न ठरल्यानंतर खानदेशमध्ये लग्नाच्या 15-20 दिवस आधी करोडे करण्याची पद्धत आहे. हे खास करोडे स्पेशल लग्नासाठी बनवतात. या करोड्यांसाठी उडीद डाळ आणि मूग डाळ दोन्ही मिळून 1.25 पावशेर अशी घेतात. रात्री भिजवून सकाळी त्यात तिखट, मीठ, धनेपूड, जिरेपूड घालून छान बारीक वाटून घेतात. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 सवाष्णींना बोलवतात. खाट अंथरतात आणि त्यावर स्वच्छ धुतलेलं कापड अंथरतात. त्यावर 5 मानखडे ठेवलेले असतात. मानखडे म्हणजे पिवळ्या मातीतले खडे असतात आणि हे खडे म्हणजे एकदम गोटे नसतात. परंतु जर मानखडे नसतील तर जे गोटे किंवा दगडं आपल्याला उपलब्ध असतील ते आपण घेऊ शकतो. पृथ्वीवर आपण राहतो, पृथ्वीमुळेच आपण जिवंत आहे, तर पृथ्वीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या खड्यांची पूजा करतात. मानखडे हे पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे आणि या 5 मानखड्यांची हळद, कुंकू आणि तांदूळ घालून पूजा करतात आणि 5 सवाष्णींना हळद कुंकू लावतात. आणि ही जी डाळ वाटलेली असते ती प्रत्येकीच्या हातावर अशी 5 वेळा द्यावी लागते आणि त्यानंतर ह्या 5ही जणी करोडे तयार करतात. वाटलेली डाळ प्रत्येकाच्या हातात 5 वेळा दिल्या जाईल याप्रमाणे वाटतात. या करोड्यांसोबतच वालाच्या उसऱ्या करण्याची पद्धत आहे. वालाच्या उसऱ्या म्हणजे वाळवलेल्या वालाच्या शेंगा मोडून घेतात आणि त्या वाळवून ठेवतात. आणि हे करोडे आणि वालाच्या शेंगा हे कुकरमध्ये उकळून घेतात आणि त्याची फोडणी घालून छान भाजी बनवतात. वालाच्या शेंगांच्या उसऱ्या आणि करोडे यांची एक भाजी असते. त्याचसोबत स्पेशल काढलेल्या ज्वारीचा आमोला भात बनवतात. हा आमोला भात मिठाशिवाय असतो, म्हणजे यात मीठ घातलेलं नसतं आणि खाताना यात तेल, कढी आणि मीठ घेऊन खातात. नवीन शेवया बनवतात आणि गव्हाच्या चिकाचे पापड आणि कुरडयासुद्धा तळतात. बघा आमच्या एक्सपर्ट सख्य शेजारणी कशा फटाफट करोडे बनवत आहेत. लग्नामध्ये हळद लागल्यानंतर जेव्हा पहिल्या पंक्ती बसतात, या पहिल्या पंक्तीला मानाच्या 5 किंवा 10 बायका आणि पुरुष यांना आखणं करतात. आखणं म्हणजे पुरुषांना कुंकू आणि तांदूळ लावतात आणि बायकांना हळद, कुंकू, तांदूळ लावतात. आणि त्यानंतर घरातच हा आमोला भात बनवलेला असतो. लग्नाचा स्वयंपाक हा बाहेर बनलेला असतो, पण आमोला भात आणि कढी हे आदल्या दिवशी बनवतात. आणि वालाच्या उसऱ्या, करोडे यांची स्पेशल भाजी बनवतात. शेवयासुद्धा उकळून घेतात आणि गव्हाच्या चिकाचे पापड आणि कुरडया तळून घेतात. हा सर्व जो स्वयंपाक असतो हा खास मानाच्या पाहुण्यांसाठी असतो आणि तो घरात बनवला जातो. आमोला भात हा खूप 5-10 शेराचा आपल्याला हवा असेल तितका भरपूर करतात आणि सर्वजण आमोला भात आणि कढी खातात. हे जे स्पेशल मानाचे 5 किंवा 10 बायका आणि पुरुष असतात यांना तेलन तेलोते म्हणतात किंवा भराडा भराडीसुद्धा म्हणतात. खानदेशमध्ये पूर्वापार परंपरागत पद्धतीने ही विधी चालत आलेली आहे. लग्नामधील हा असा बनवलेला आमोला भात अगदी स्पेशल असतो आणि हा लग्नाच्या आदल्या दिवशी बनवला जातो. हळद ज्या दिवशी लागते त्या दिवशी हा आमोला भात सर्व पंक्तीला वाढला जातो. आमोला भात कसा बनवायचा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आमोला भाताचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, नक्की बघा.
आमोला भातावर कढी आणि तेल वाढलेलं आहे. वालाच्या उसळ्या आणि करोडे यांची मिक्स भाजी ही अशी आहे. ही खूप चविष्ट लागते. उकडलेल्या शेवया गूळ आणि तूप वाढतात आणि दूध सुद्धा. गव्हाचे चिक्काचे पापड आणि कुरडया सुद्धा वाढलेल्या आहेत. याप्रमाणे भराडी जेवायला बसवतात किंवा तेलन तेलोते जेवायला बसवल्या जातात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.